कणकवली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शहर आणि तालुक्याचे मुख्यालय आहे। हे शहर कोकण प्रदेशात वसलेले आहे आणि त्याची नैसर्गिक सुंदरता, हिरवळ आणि सुखद हवामानासाठी ओळखले जाते। तर बघूया कणकवली बद्दल संपूर्ण माहिती। कणकवली हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक गाव व कणकवली तालुक्याचे मुख्यालय आणि भालचंद्र महाराजांचे समाधीस्थळ आहे। कोकणाच्या तळ कोकण भागात मालवणच्या 50 किलोमीटर ईशान्येस व सावंतवाडीच्या 63 किलोमीटर उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग 17 वर वसलेल्या कणकवलीची लोकसंख्या 2011 साली सुमारे 16,000 होती। कोकण रेल्वेमार्गावर स्थित असलेल्या कणकवली रेल्वे स्थानकावर मांडवी एक्सप्रेस, कोकण कन्या एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस इत्यादी अनेक रोज धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचा थांबा आहे। कणकवली हे शांत आणि नैसर्गिक वैभवाने समृद्ध असलेले शहर आहे, जे प्रकृतीप्रेमींसाठी आणि स्थानिक संस्कृतीचा अनुभव घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे। स्थान आणि हवामान। कणकवली हे दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रात आहे। त्याची उंची 42 मीटर आहे। कणकवली हे 2 नद्या, गड नदी आणि जनवली नदीच्या काठावर वसलेले आहे। हे नटाल, नागवे, बिदवाडी, कलामाथ आणि हलवल या गावांनी पसरले आहे। कोकण रेल्वे मार्गावर हा एक महत्त्वाचा रेल्वे स्थानक आहे कारण येथे प्रमुख गाड्या थांबतात। कणकवली शहर मुंबईपासून 441 किलोमीटर अंतरावर NH66 आणि रत्नागिरीपासून 125.1 किलोमीटर आहे। कणकवलीचा हवामान महाराष्ट्रातील तटीय आणि अंतर्देशीय हवामानाचा एक मिश्रण आहे। तापमानात 20 अंश सेंटीग्रेड ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान तुलनेने संकीर्ण श्रेणी असते। ऑक्टोबर ते मे पर्यंत कणकवलीचा हवामान आर्द्र आहे। जास्तीत जास्त तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा कमी असते आणि सामान्यतः 33 आणि 35 अंश सेल्सिअस दरम्यान असते। या हंगामात कमी 20 अंश सेल्सिअस ते 26 अंश सेल्सिअस एवढे आहे। पाश्चात्य घाट आणि अरब सागर यांच्या निकटतेमुळे शहरात जून ते सप्टेंबर या काळात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो। पावसाळ्यात तापमान कमी होते आणि 9 अंश सेल्सिअस ते 30 अंश से दरम्यान होते। इतर शहरांच्या तुलनेत हिवाळ्याचे तापमान थोडा जास्त आहे। लोणचं 12 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत, तर उंची 26 अंश सेल्सिअस ते 32 अंश सेल्सिअसपर्यंत आहे। या हंगामात आर्द्रता कमी असल्याने हवामान अधिक आनंददायी होते। कणकवली हे समुद्र पातळीपेक्षा उंचीवर असल्याने पूर येणे ही समस्या नाही। प्रमुख वैशिष्ट्ये। 1. भौगोलिक स्थान। कणकवली सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसले आहे। हे शहर करंजे नदीच्या काठावर वसलेले आहे। 2. अर्थव्यवस्था। प्रामुख्याने शेती, तांदूळ, नारळ, काजू आणि मत्स्योद्योगावर अवलंबून। कोकण रेल्वेमधील कणकवली रेल्वे स्थानक हे येथील महत्त्वाचे वाहतूकमार्ग आहे। 3. पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे। सावर्डे गणपती मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ शहरापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर आहे। चिपळूण गधेंब्लज रोड हा परिसर ट्रेकिंगसाठी लोकप्रिय। कोलम जवळच्या गावात ऐतिहासिक खांब आणि प्राचीन मंदिरे आहेत। 4. सुविधा। शहरात एक नगरपरिषद आहे। शैक्षणिक आणि आरोग्य सुविधा उपलब्ध। 5. संस्कृती। कोकणी संस्कृतीचा प्रभाव, स्थानिक पारंपरिक उत्सव, गणेशोत्सव, दिवाळी साजरे केले जातात। कोकणी पदार्थ, उदा, कोंबडी वडे, सोल कढी आणि समुद्री खाद्यप्रधान आहार। 6. वाहतूक। कोकण रेल्वेद्वारे मुंबई, गोवा, केरळसह इतर शहरांशी जोडलेले राष्ट्रीय महामार्ग 66 जवळून धावतो। कणकवली शहराचा इतिहास हा कोकण प्रदेशाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय विकासाशी निगडीत आहे। हे शहर महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्राचीन वसाहत मानली जाते। येथील इतिहासाची मुख्य वैशिष्ट्ये आणि घटनाक्रम खालीलप्रमाणे आहेत। नावाची उत्पत्ती। कणकवली हे नाव संस्कृत शब्द कनकावली, सोन्याची माळ पासून आले असावे, असे मानले जाते। काही स्थानिक कथांनुसार या भागात सोने, कनक व्यापाराचे केंद्र होते, त्यावरून हे नाव पडले। दुसऱ्या एका मतानुसार येथील एका प्राचीन राजकन्या कनका या नावावरून हे नाव पडले। प्राचीन काळ। 1. प्रागैतिहासिक काळ। कोकण प्रदेशातील इतर भागांप्रमाणे कणकवली परिसरातील जमीन सुपीक असल्यामुळे प्राचीन काळापासून येथे मानवी वसाहती होत्या। जवळच्या कोलम गावातील प्राचीन शिलालेख आणि मंदिरे यावरून या भागातील हिंदू संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो। 2. बौद्ध आणि जैन प्रभाव। कोकणमध्ये बौद्ध आणि जैन धर्माचा प्रसार झाल्याचे पुरावे आहेत। कणकवलीजवळील काही गुंफा आणि स्तूपांचे अवशेष या काळातील धार्मिक सहिष्णुतेचे प्रतीक आहेत। मध्ययुगीन काळ। 1.
सिलारा राजवंशामध्ये 8वे-13वे शतक. कोकण प्रदेशावर सिलारा राजघराण्याचे वर्चस्व होते. या काळात कणकवलीसारख्या गावांना व्यापार आणि कृषी केंद्र म्हणून महत्त्व प्राप्त झाले. सिलारा शासकांनी येथील नैसर्गिक संसाधनांचा तांदूळ, मासे, नारळ वापर करून अर्थव्यवस्था सुदृढ केली. 2. बहामनी आणि आदिलशाही काळ 14वे-16वे शतक. 14व्या शतकात कोकणवर बहामनी सुलतानांनी आणि नंतर आदिलशाही शासकांनी ताबा मिळवला. या काळात येथे इस्लामी स्थापत्यशैलीचा प्रभाव पडला, परंतु हिंदू मंदिरे आणि संस्कृती अबाधित राहिली. मराठा साम्राज्याचा काळ 17वे-18वे शतक. छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकात कोकण प्रदेशावर स्वराज्य स्थापन केले. कणकवली हे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळच 40 किलोमीटर अंतरावर संरक्षणातील एक महत्त्वाचे गाव होते. मराठ्यांनी येथील समुद्रकिनारे आणि जंगलांचा रणनीतिकदृष्ट्या वापर केला. पेशवे काळात 18वे शतक या प्रदेशातील गावे शेतकरी आणि व्यापारी समुदायांसाठी विकसित झाली. ब्रिटिश काळ 19वे शतक. 1818 मध्ये कोकण प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. कणकवली हे रत्नागिरी जिल्ह्याचा भाग बनले. ब्रिटिशांनी येथे रेल्वे आणि रस्ते यांचा विकास केला नाही, त्यामुळे हा प्रदेश आर्थिकदृष्ट्या मागास राहिला. स्वातंत्र्य चळवळीत कोकणच्या इतर भागांप्रमाणे कणकवलीतील लोकांनीही सक्रिय सहभाग घेतला. स्वातंत्र्योत्तर काळ 1960 मध्ये महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर कणकवलीचा समावेश सिंधुदुर्ग जिल्ह्यात 1981 मध्ये निर्माण झाला. 1990 नंतर कोकण रेल्वे प्रकल्पामुळे येथील वाहतूक आणि पर्यटनास चालना मिळाली. सध्या कणकवली तालुका मुख्यालय म्हणून प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा. 1. सावर्डे गणपती मंदिर. हे मंदिर 100 वर्षांहून जुने आहे आणि कोकणातील गणपती भक्तीचे प्रतीक मानले जाते. 2. कोलम गावातील प्राचीन मंदिरे. येथील शिलालेख आणि स्थापत्य मध्ययुगीन काळातील हिंदू धर्माचा प्रभाव दर्शवतात. 3. लोककला आणि परंपरा. कोकणी लोकगीते, ढोलकी, वाद्य आणि फुगडी सारख्या नृत्यप्रकारांमध्ये येथील इतिहासाची झलक दिसते. निष्कर्ष. कणकवलीचा इतिहास हा कोकणच्या समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंतच्या विकासयात्रेत या शहराने स्वतःची एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. आजही येथील प्राचीन मंदिरे, लोकपरंपरा आणि नैसर्गिक सौंदर्य यामध्ये त्याचा गौरवशाली इतिहास